महाराष्ट्र भाजपच्या शिर्डीमध्ये आयोजित महाअधिवेशनामध्ये अमित शहांनी जे भाषण केलं आहे त्याचे नेमके अर्थ काय काढायचे, कारण ज्या पद्धतीचं आक्रमक स्वरूपाचं भाषण अमित शहांनी या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर केलेलं आहे. मुख्यतः हे जे आयोजन होतं हे सदस्य नोंदणी अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचवावं यासाठी या अधिवेशनाचं आयोजन भाजपकडनं करण्यात आलं होतं. मात्र या भाषणादरम्यान मुख्यतः अमित शहांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. माझ्यासोबत माझे सहकारी सागर कुलकर्णी आहेत. सागर, जर आपण बघितलं की 5 टेक अवे काय आहे, या भाषणाचे 5 महत्त्वाचे पॉईंट्स काय आहे, तर काय आपल्याला सांगता येतील की काय महत्त्वाच्या हेडलाईन्स होत्या? एकतर या संपूर्ण भाषणामध्ये सगळ्यात जास्त लक्ष होतं सगळ्यांचं, पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाजपा आणि विरोधी पक्षाचं सुद्धा, ते म्हणजे अमित शहा यांचं. कारण की अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये नुकत्याच 2 महिन्यापूर्वी जे काही विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस प्रत्येक विभागनिहाय बैठका घेतल्या होत्या आणि त्यावेळेसच ते छातीठोक त्या बैठकांमध्ये सांगत होते की भाजप बहुमताने सरकार तयार करत आहे, महायुतीचं इथे सरकार येणार आहे. वास्तविकतेत अमित शहांच्या त्या विधानांकडे विरोधकांनी तितकंसं गांभीर्याने घेतलं नाही, त्याच्यामुळेच जे निकाल आलेत ते अतिशय गंभीरपूर्वक राहिले आणि धक्कादायक आणि मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांना यश मिळालं होतं. याचं जर ॲनालिसिस जर अमित शहा यांच्या भाषणांचं करायचं तर त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे जर आपण चर्चा करू तर त्यात प्रामुख्याने राज्य पातळीवरचा पहिल्यांदा जर विचार केला, म्हणजे का तर अमित शहा किंवा भाजप हे वेगळं का आहे आत्ताचं, तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं, पण त्यावेळेस यशाने हरवून जाऊ नका, शांत बसू नका असा थेट संदेश त्यांनी दिलेला आहे. आत्ता त्यांनी घोषणा देत असताना पहिल्याच भाषणाला सुरुवात करताना घोषणा इतक्या जबरदस्त द्या, जोरदार द्या की त्याचा आवाज मुंबईतल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत जाईल. याचं जे त्यांचं विधान आहे ते अतिशय लोडेड विधान आहे, कारण की त्यांचं टार्गेट भविष्यामधले मुंबई महापालिका, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की भाजपाशिवाय इतर कुठल्याही म्हणजे महायुतीबरोबर सरकार स्थापन करताना नगरपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका याच्यावर वर्चस्व मिळवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. म्हणजे पार्लमेंट टू पंचायत. पार्लमेंट टू पंचायत ही त्यांची जी लाईन होती ही स्पष्ट दिसत होती की त्यांना आत्ताच्या यशाने ते थांबणार नाही आहेत. त्याचसाठी संघटन पर्व हा जो एक कार्यक्रम त्यांनी आणलेला आहे त्याच्यामध्ये दुसरी गावी. त्यात दुसरी गोष्ट अतिशय मायक्रो लेवलचा भाषणामधला मुद्दा होता की प्रत्येक बूथवर जवळपास त्यांनी किमान सांगितलं की 150 लोकांचं तुम्ही सदस्य नोंदणी वाढवा. याचा अर्थ स्पष्ट दिसून येतो. त्यांचं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मतदान कमी झालेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला पुढे फोकस करायचं आहे, तिथे भविष्यामध्ये काम करायचं आहे. मुद्दा सगळ्यात जास्त राहतो आता पुढचा तिसरा, तो म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे राजकीय गॉसिप गेले काही दिवसांमध्ये सुरू होतं त्याविषयी म्हणजे अमित शहा काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण आजच्या भाषणामध्ये त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक सज्जड दम दिलेला आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना बूस्ट करण्यासाठी एक भूमिका मांडली आहे, ती म्हणजे भाजपाला ज्यांनी ज्यांनी धोका दिला त्यांना तुमची स्वतःची ताकद इतकी वाढवा की त्यांना धोका देणाऱ्यांना सुद्धा आता ह्याच्यापुढे विचार करावा लागेल. त्याचं उदाहरण देताना शरद पवारांनी 1978 साली जी काही भूमिका घेतली होती, त्यानंतरनं त्यांनी जे काही पाठीत खंजीर खुपसलं म्हणून कायम चर्चा राजकारणात महाराष्ट्रात घडते, त्याच्या संदर्भात सुद्धा भूमिका मांडली. पण ते वक्तव्य तिथपर्यंत मर्यादित नाही आहे. तर गेल्या काही कालावधीमध्ये भाजपला सुद्धा अनेक कमिटमेंट शरद पवारांनी केल्या होत्या असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचाच भाग होता की जिथे 2019ला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा पहाटेचा शपथविधी झाला, 2017ला सुद्धा एक वेळ अशी आली होती की उद्धव ठाकरेंच्या शिवाय शरद पवार आणि भाजप हे राज्यात सरकार स्थापन करेल अशी जोरदार सुरू होती आणि स्वतः सुनील तटकरे यांनी जाहीररित्या हे सांगितलेलं आहे. नंतरनं आत्तासुद्धा म्हणजे ज्यावेळेस 2000 महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळेस सुद्धा अजित पवारांबरोबर फडणवीसांच्या मीटिंग्स होत होत्या, अजित पवारांच्या, शरद पवारांच्या दिल्लीतल्या भाजपाच्या नेत्यांशी चर्चा होत होत्या. हे जे उघड पद्धतीने अजित पवार आणि तटकरे सांगतायत ते याचा अर्थ कुठे ना कुठेतरी शरद पवारांनी सुद्धा एक जी कमिटमेंट केली होती, धोका दिला, त्याला आम्ही उत्तर दिलं आणि ते इतकं मोठं प्रभावी उत्तर होतं की शरद पवारांची एनसीपी ही मूळ एनसीपी नाही, तर अजित पवारांची एनसीपी आहे जी महायुती बरोबर आहे आणि तीच मूळ एनसीपी आहे आणि ती जनतेने स्वीकारली आणि दाखवलेलं आहे असं सांगितलं. हेच जर विचार केला तर पण इथे असं आम्हाला म्हणायला पाहिजे का की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा विषय भाजपसाठी फुल स्टॉप झालेला, पूर्ण विराम लागलेला आहे?
एकूण जर महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर मला असं दिसतं आता की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विशेषतः मुंबई महापालिका ही भाजपासाठी अतिशय महत्त्वाची राहणार आहे. त्या दृष्टिकोनातनं तुर्तास तोपर्यंत तरी काय होईल असं उबाठाबरोबर तरी असं दिसत नाही. स्वल्पविराम आहे सध्या. हा पूर्णविराम नाही आहे. राजकारणात पूर्णविराम कधीच नसतो आणि ज्या पद्धतीने गेल्या कालावधीमध्ये शरद पवारांचं किंवा उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलेलं आहे आत्ता जे अमित शहा ठासून सांगतायत याचा अर्थ की त्यांना स्पष्ट सांगायचं आहे की भविष्यामध्ये भाजप ही एकमेव पार्टी आहे की जी मोठी लार्जर स्वरूपात आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना येणं गरजेचं आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून सदस्य नोंदणीसारखी मोहीम आहे. पण हे करत असताना स्पष्ट त्यांची भूमिका आहे की शरद पवार सिंचनाचा प्रश्न सोडवू शकले नाहीत, ते देवेंद्र फडणवीसांनी सोडवला, मोदीजींचं नेतृत्व सोडू शकतं, त्यामुळे भाजपाकडेच तुम्ही या. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे हिंदुत्वाची लाईन विसरले, वेगळे विचारधारा स्वीकारल्या, त्याच्यामुळे त्यांचा पार्टीचा अंत झाला आहे, म्हणजे अंत होण्याच्या मार्गावर आहे. पण हे सगळं होताना भाजप स्वतःची कमिटमेंट पूर्ण फील करत आहे आणि आता भाजपाला फक्त 2024चा त्यांनी आवर्जून उल्लेख केला की 2024मध्ये जे घडलं ते भाजपासाठी फार महत्त्वाचं घडलं. त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातले इलेक्शन जिंकलेले आहेत, दुसरीकडे त्यांनी ओडिशाचे इलेक्शन जिंकल्या, त्यांनी इतर राम मंदिरसारखं जी कमिटमेंट केली होती, इतके वर्ष भाजपावर टीका जी केली जात होती त्याची ती पूर्ण कमिटमेंट केलेली आहे आणि भाजपाने अशा अनेक योजना ज्या आहेत त्या आणून दिलेल्या आहेत, लोकांसाठी केलेल्या आहेत. अमित शहांचं स्पष्ट मत होतं की भाजपाने ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या पूर्ण करणार, आम्ही कमिटमेंट करणारे आणि कमिटमेंट पूर्ण करणारे सरकार आहे आणि मोदीजी आणि देवेंद्रजी हे महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. या संपूर्ण गोष्टीमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये अमित शहा आणि देवेंद्रजींचे संबंध याचाही खूप चर्चा होती, पण आजच्या भाषणामध्ये जवळपास स्पष्ट दिसून येतं की ज्या खुल्या पद्धतीने अमित शहांनी देवेंद्रजींचं सुद्धा कौतुक केलेलं आहे संघटना आणि सगळ्या गोष्टीतून, तेही फार महत्त्वाचं मानावं लागणार आहे. मुख्यतः आपण जर या अमित शहाच्या भाषणाकडे बारकाईने लक्ष दिलं तर संघटन किती महत्त्वाच्या एका पक्षासाठी असू शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्याच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुख्यतः अनेक अर्थ अनेक दिवस याचं ॲनालिसिस महाराष्ट्राच्या राजकारणात या संपूर्ण इलेक्शनचं जे ॲनालिसिस आहे ते निश्चितपणे होईल अशा पद्धतीचं हे भाषण अमित शहांचं होतं. त्यामुळे अधिक या संदर्भातली काही माहिती असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.